हे दृश्य आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या ओळखीचं आहे. हे निरागस चेहरे, स्वच्छ सुंदर वातावरण, हा निसर्ग, निखळ आनंद, या साऱ्यापासून आपण फार लांब आलोय. पण आपल्याला या वातावरणाचा आनंद उपभोगू देणाऱ्या शाळा मात्र तिथेच आहेत, तशाच आहेत. त्यांच्या भिंतीतला ओलावा टिकवून आहेत. ही आहे झेडपी शाळा रेवडी. ही शाळा आहे सातारा जिल्ह्यात आणि या शाळेतल्या मुलांची सिद्धेशच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे. आम्ही ही रेवडीची शाळाच का निवडली यालाही एक कारण आहे बरं. पण हा सिद्धेश आहे तरी कोण? This is an app of Maharashtra. For the next 30 days, I'm traveling to 30 underprivileged schools to raise 3 crore rupees. Moria. सिद्धेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा असंख्य गोष्टी जगासमोर आणायचा विडा उचललाय. ही आहे आरोही, जिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. माझे वडील वारले त्या चौथ्या दिवशी मी प्रॅक्टिसला गेले. बाप रे बाप. ये है आरोही, a wrestler I met on the 24th day of my school series, जहाँ मैं पहुंचा ZP रेवडी स्कूल इन सातारा, जो खंडोबा मंदिर के अंदर है, and that's where I found this lioness. कुणासाठी बनायचं तुला पहिलवान? माझ्या वडिलांसाठी. तर त्यांनी पण असे केले काही कुस्ती वगैरे? नाही, त्यांची इच्छा होती की मी कुस्ती खेळावं. त्यांची मागच्या वर्षी म्हणजे ते मरण पावले. तुझं इन्स्पिरेशन कोण आहे बाळ? माझं इम्प्रेशन साक्षी मलिक. तुम्हाला वाटतं पहिलवान आहे ती ऑलिम्पिक्स मध्ये जाईल? हा, तिला भरपूर पैसे हवे असतील पहिलवान बनवायला. मग काय करूया आपण? सर्वजण आपण पैसे गोळा करू. काय काय गोष्टींची गरज आहे? मला सपोर्टची गरज. पहिलीच पैलवान असेल या गावातली की ती मुलगी असून कुस्ती खेळते. क्या बात आहे. या पूर्ण मेहनतीमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तू कमवलीस? नाव. आणि कोणती गोष्ट आहे जी तू कमवलीस? वडील. सगळं तुझं आहे. आता एवढा सगळा पुरस्कार आहे, असा कोणता पुरस्कार आहे जो तुला मिळवायचा? ऑलिम्पिकचं मेडल, गोल्ड मेडल. एक स्वप्न, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या चिमुकलीच्या डोळ्यातली जिद्द लाखोंच्या डोळ्यात पाणी आणून गेली. पण या व्ह्यूज आणि लाईक्सच्या पलीकडे सुद्धा काही घडलं का? चला बघूया. आज या मुलींसोबत जेव्हा मी या मंदिरातल्या शाळेत आले ना, तेव्हा इथे वेगळंच चैतन्य जाणवलं. इथे AC क्लासरूम्स आणि फॅन्सी युनिफॉर्म्स नाही आहेत, पण अनुभवी भिंती आहेत, सुटसुटीत गणवेश आहेत, प्रेम आहे, आदर आहे. इथे प्रत्येकाची पाणीदार, तीक्ष्ण आणि बोलणारी नजर आहे. आणि म्हणूनच ही शाळा खास आहे. आपली मुळं कदाचित इथेच रुजू शकतात. ही आंतरिक भावना माझ्यासारख्या शहरी मुलीच्या मनात निर्माण होणं ही या वास्तूची जादू आहे. इथे मला भेटली ही चिमुरडी, जिचं स्वप्न आहे पैलवान होणं. मी आरोही दीदीला बघून मला व्हायचं वाटलं कुस्ती जॉईन करावी. आरोहीने नकळतच अजून एका मुलीच्या मनात आशेचा किरण जागवलाय. हे सगळं कदाचित फक्त इथेच होऊ शकतं. विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी आणि विद्यार्थी अजून पुढे प्रगती करावी यासाठी आम्ही आमची यशोगाथा नावाचे एक क्रीडा स्पर्धेचा बोर्ड बनवलेला आहे. गेल्या वर्षी काय झालं की ईश्वरी आवारे नावाची एक विद्यार्थिनी आपल्याकडं, आता ती 6वीला आहे. ती जेव्हा होती ना, काय झालं, ती कुठल्याच खेळामध्ये नव्हती, म्हणजे ती खेळायची परंतु यश मिळत नव्हतं. मग तिला थोडंसं ती बॅकफूटवर गेली होती. मग काय झालं, या वर्षी ती उन्हाळ्यामध्ये म्हणजे मागच्या मार्च एप्रिलमध्ये
सर या फळ्यावर माझं नाव कधी होईल. म्हणलं मला निश्चित येईल, तू काहीतरी वेगळं कर इतरांपेक्षा आणि तू पण चांगलं केलं. यावर्षी त्याच विद्यार्थिनीने जवळजवळ आपल्याला 100 मेडल्स त्या विद्यार्थिनीनं आपल्याला जिंकून दिली. ती विद्यार्थिनी इथं आहे, आता तिचं नाव ॲड करायचं. तर म्हणजे ग्रामीण भागातली मुलं ना ते उपजत इतकी स्ट्रॉंग आहेत ना की म्हणजे त्यांना नुसतं संधी द्यायचं. म्हणजे जर शिक्षकांनी असेल किंवा पालकांनी थोडीशी जरी संधी दिली ना मुलांना पुढं जाण्याची, तर निश्चित मुलं जातात. आणि ते आता जिल्हा परिषद शाळामधनं होतं आहे. म्हणजे एक चांगले संस्कार होण्याचं एक चांगलं माध्यम आहे. तुम्ही जर आमचा परिपाठ बघितला तर म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे नैतिक मूल्य शाळेत शिकवली जातात. तर झेडपी शाळेत का घालावं, तर इथं जे त्यांच्यातले सुप्त गुण आहेत ना त्या सुप्त गुणांना वाव नक्की झेडपी शाळामध्ये दिला जातो. आरोही आवारे नावाची जी विद्यार्थिनी आहे कुस्तीमध्ये असलेली, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आरोहीला तर आता संपूर्ण महाराष्ट्रातनं मदत होते. हे सगळं श्रेय दादांचं आहे. आणि शाळेमध्ये माझं एक म्हणजे स्वप्न होतं की इंटरॅक्टिव्ह पॅनल आपल्या शाळेतसुद्धा असावा, की ज्या मोठ्या शाळांमध्ये असतो, प्रायव्हेट शाळांमध्ये असतो. छान प्रकारे म्हणजे दादामुळं खूप म्हणजे शाळेचंच नाही तर मराठी शाळेचं जग बदललं. इथे मला नॉस्टॅल्जिया येतो कारण इकडे मी जेव्हा फर्स्ट टाइम आलो ना, आय जस्ट एंटर्ड अँड देवर लाईक ऑल द किड्स लाईक स्टँडिंग लाईक दिस. आय गेस दे आर स्टँडिंग लाईक दिस अगेन और व्हॉट. आय न्यू इट. कशात सगळे मस्त. काय नाव माझं? काय पण तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितले ना, तो कसा होता? मग काय वाटतं, काय आलो आम्ही परत का आलोय? मी परत आलो पाहिजे ना, काहीतरी एका चांगला एक्सपिरियन्स घेऊन. आज वाटलं पाहिजे की परत येऊया रेबडीला. जर असं शाळेच्या बदले तर मी नाही येणार, कळलं ना. हां, बाकी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या आशीर्वादाने, यांचं इन्स्पिरेशन घेऊन, यांच्या कहाण्या ऐकून समजून आणि जोपासून आपण पुढे जायचं आणि मागे बघायचं नाही. मला स्पीच करायची सवय नाही आहे, मला काम करायची सवय आहे ना. मग आपण कामच करूया. तर एवढी जी मराठी शाळा डिजिटाईज झाली. मी तुम्हाला म्हटलं ना की आपण पूर्ण अख्खं जग इकडे आणायचं आहे, तर आपण टेक्नॉलॉजी यूज करून पूर्ण जग इकडे घेऊन यायचं आहे. आत्तापर्यंत आपण कोणतंही स्वप्न जर बघायचं आहे तर त्याचं रूपांतरण कसं असेल ते इकडेच बघायचं. जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला विराट कोहलीसारखं व्हायचं, जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला सावित्रीबाई फुलेसारखं व्हायचं आहे, तर आपल्याला त्यांचे व्हिडिओ लावायचे, आपण त्यांचे फोटोज बघायचे, त्यांची कहाणी ऐकायची, ते काय म्हणतात ते ऐकायचं. पण मला सांग की ही एम्पॅथी कुठून येते? म्हणजे मी आज इतके लेयर्स माझ्या अनुभवात ॲड झालेत, कारण माझी पहिली व्हिजिट आहे झेडपी शाळेला. म्हणजे झेडपी शाळेत मी आली आहे. इथे कसं कल्चर असतं, कारण मी पूर्णपणे मुंबईची मुलगी आहे. माझं 25 वर्ष वयाची, मी प्रॉपर हार्ड कोर मुंबईकर असल्यामुळे मला अदरवाईज हे
एक्सपोजर कधी अदरवाईज मिळालं नसतं, ते तुला पण मिळालं. पण मग ह्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे तुझं शिक्षण आधी मला सांग की तू कुठे शिकलाय स्वतः, आणि ह्या पर्पज तुला कुठून मिळाला, त्याची सुरुवात कुठे होती? माझं शिक्षण आपलं मुंबईमध्ये झालं आणि लोअर परेलमध्ये एका चाळीमध्ये मोठा झालो मी, एका स्लममध्ये, मग चाळीमध्ये. हेच आमचं पूर्ण बालपण होतं. बरं. आणि त्यामुळे माझ्या आई वडिलांना भरपूर काही रिसोर्सेस नव्हते मला चांगल्या शाळेमध्ये टाकायला. मग स्टार्टिंगला आम्ही म्युन्सिपॅलिटीमध्ये होतो, BMC मध्ये होतो. त्यानंतर मग चांगल्या शाळेत गेलो, मराठी शाळेत गेलो. मग माझं पूर्ण शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालं, पूर्ण व्हर्नॅक्युलर मीडियम मध्ये झालं. आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या लाईफमध्ये ग्रोथ बघितली ॲज अ फॅमिली. मग आम्ही त्या चाळीतून बाहेर पडलो, त्या स्लम्समधून बाहेर पडलो, स्वतःची लाईफ फिगर आउट केली, गोष्टी कलेक्ट केल्या. माझ्या पप्पांनी एक भाजीचा स्टॉल लावला, मग तेच स्टॉल ते चालवले. त्यांनी 25-30 वर्ष तो स्टॉल चालवला. मग त्या एका स्टॉलवर आम्ही आमचं पूर्ण जग उभं केलं. आणि ते जग उभं करताना मी माझ्या मम्मीला खूप नोटीस करायचो. माझ्या मम्मीला मी नोटीस केलं त्या फेजमध्ये, जेव्हा घरी 20 लोक असायची, पण तरी पण तिला ऑफिसला पण जायचं आणि घरी जेवण पण बनवायचं. मी माझ्या मम्मीला नोटीस केलं जेव्हा तिला रिस्पेक्ट भेटली नाही, पण ती त्यासाठी डेस्परेट पण नव्हती, राईट. मग मी माझ्या मम्मीला त्या पूर्ण फेजेसमध्ये बघितलंय. म्हणजे जेव्हा पूर्ण वर्ल्ड तिच्या अगेन्स्ट आहे, एव्हरीवन इज क्रूअल अगेन्स्ट हर, बट शी वॉज व्हेरी एम्पॅथेटिक. तिने आपलं म्हणजे माणुसकी कधी सोडली नाही स्वतःची. त्यामुळे आय थिंक मी तिकडून ती एम्पॅथी खूप गेन केली. तू शिकलायस काय, म्हणजे आफ्टर युअर स्कूल? इंजिनिअरिंग, MBA. ज्याचा कंटेंट क्रिएशनशी अगेन काहीच संबंध नाही. संबंध आहे. कसा? जर इंजिनिअरिंग करताना माझ्याबरोबर थोडी हलकीशी बुलिंग झाली नसती किंवा हलकी हरॅसमेंट झाली नसती, तर ठीक आहे, तू जर जाडा होतास, 110 किलोचा होतास, मग लोक यायची, भरपूर तुझी खेचायचे. 110 किलो? मग तिकडून मला भरपूर आलं. मी 110 किलोचा होतो. मग त्या 4 वर्षामध्ये माझी भरपूर न कळत बुलिंग झाली. अच्छा, बुलिंग झाली. आणि मग देन यू रिअलाइज्ड की हे नाही व्हायला पाहिजे. खूप काय झालं. जसं आय डोंट थिंक लोक तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये येऊन बोलतील, पण पुरुषांना पण भरपूर जास्त इनसिक्युरिटीज असतात त्यांच्या बॉडीबद्दल, आणि हे कधी असं ओपनली बोलत नाही कोण. आय रिमेंबर हॅव्हिंग अ लॉट ऑफ फॅट हिअर, ज्याला आपण मॅन बूब्स बोलतो. आय हॅड अ लॉट ऑफ फॅट हिअर, आणि त्याबद्दल मला खूपच जास्त इनसिक्युरिटी होती. मी असं बाहेर पडायचो ना, मी नेहमी आपलं टी-शर्ट हे करायचो है ना, बघायचो, आणि बॅग घालायचो, आणि ती स्ट्रॅप आहे ना इकडे अशी ठेवायचो, जेणेकरून ते दिसलं नाही पाहिजे. इतक्या इनसिक्युरिटी होता माझ्या लाईफमध्ये. आणि त्या मी इनसिक्युरिटी लोकांनी त्या बघितल्या नाही, लोकांनी त्याचा फायदा घेतला, लोकांनी त्याबद्दल चिडवलं. तर आय थिंक या सगळ्या गोष्टी कलेक्ट करत गेलोय थोड्या. त्यामुळे तिकडून पण या गोष्टी शिकलो की पेशंट राहा, हे कधी ना कधी निघणार आहे. मग लगेच 4 वर्षानंतर मला ते क्लिक झालं, लाईट बल्ब हे झाला मुवमेंट, की काहीतरी करायला हवं. आणि एक मुवमेंट होता जेव्हा मी घरी गेलो आणि मी एकदम त्रासलेलो की यार कशा हे देव तू मला हे का दिलं, तेव्हा मला नॉर्मल का नाही ठेवलंस. तर आय ट्राईड सेल्फ हार्म ऑल्सो बिकॉज ऑफ दॅट. मग तिथून भरपूर काय शिकलो. मला वाटलं की माझ्या बाहेर जे चाललंय त्याप्रमाणे जर मी माझ्या आतल्या सोलला इग्नोर करतोय, माझ्या आतलं पोटेन्शियल इग्नोर करतोय, तर ते बरोबर नाहीये. मग मी लगेच जिम मध्ये गेलो नेक्स्ट डे, आणि 4 महिन्यामध्ये 20 किलो कमी केलं. That's huge. That's really huge. तर आय थिंक तू बोलतोस ना इंजिनिअरिंग आणि हे कसं कनेक्टेड आहे. इट्स नेव्हर अबाउट व्हॉट डिग्रीज यू स्टडी, इट्स अबाउट व्हॉट यू लिव्ह ड्युरिंग दोज डिग्रीज अँड व्हॉट यू एक्सट्रॅक्ट फ्रॉम इट. तेच तू या मुलांना द्यायचा प्रयत्न करतोस, हे आता मला जास्त रिलेट होत आहे की Somehow ते reason आहे, yeah. है ना, कारण तू त्यांना तेच सांगायचा प्रयत्न करतोयस की तुम्हाला मोठंच व्हायचंय, हा तुम्हाला याच्यातनं बाहेरच पडायचंय. हा, सो हे खूप इम्पॉर्टंट वाटलं मला. पण
ही जी इन्फ्लुएन्सिंगची जर्नी, मला ती सांग की तू हे सगळं सुरू करायच्या आधी काही वेगळं इन्फ्लुएन्सिंग सुरू केलं होतंस किंवा काही ट्रायआउट केले होत्यास गोष्टी की आणि मग 100%. त्याच्यातनं हे क्लिक झालं की काय झालं? 100%. आय एम अ मॅन ऑफ डिफरंट काइंड ऑफ फेलियर्स इन माय लाईफ. तर मी आय स्टार्टेड माय जर्नी ऑफ कॉन्टेंट क्रिएशन विथ एक्सपेरिमेंट, सोशल एक्सपेरिमेंट्स. माझा पहिला व्हिडिओ होता इटिंग पोहा एट स्टारबक्स. वाव, आय लव्ह दिस. माझा दुसरा व्हिडिओ होता पेइंग ॲट ताज हॉटेल विथ चिल्लर्स. माझा तिसरा व्हिडिओ होता आय क्रॅश्ड माय ज्युनियर कॉलेज लेक्चर. ओके. त्याचा पुढचा व्हिडिओ होता आय वेंट टू बंबल डेट अँड आय टुक माय मॉम अलॉंग विथ माय सेल्फ. तर हे सगळे एक्सपेरिमेंट्स मी केलेत बिकॉज आतमध्ये किडा होता आणि आय न्यू की मला सोशल सायकॉलॉजी वाचायला आणि ऑब्झर्व करायला आवडतं. कारण त्या हिशोबाने मी खूप शेमलेस आहे. जरी मी 110 किलोचा होतो ना, मी जायचो स्टेजवर परफॉर्म करायचो. लोक मला बेबी डॉल बनायचे तरी मी डान्स करायचो. ओके. तर आय नेव्हर टुक इट लाईक टू माय हार्ट की मला जे आहे ते मी करणार. तर आय थिंक त्यामुळे ते शेमलेस होणं ते माझ्यामध्ये ऑलवेज आहे. तर या मुलांसमोर पण मी शेमलेस असतो. त्यामुळे त्यांना मी भावासारखा वाटतो, मी त्यांच्यासारखा वाटतो. जर मी एकदम मॅच्युअर वागायला लागलो की त्यांना वाटेल की यार हा त्यातलाच आहे. मी त्यातला नाहीये, मी तुमच्यातला आहे. तर मला त्यांच्यातला व्हायचंय, त्यातला नाही व्हायचं. सो आय थिंक ते तिकडून खूप मी शिकलोय की शेमलेस राहणं. मग 4 असे एक्सपेरिमेंट्स केले. त्यानंतर मी धारावीमध्ये काही व्हिडिओज बनवले आणि त्या पॅच मधून मी खूप काय शिकलो की धारावीमध्ये अशी खूप मुलं दिसली हू फेल्ट लाईक माय 5-year-old व्हर्जन. मला असं वाटलं मी माझ्या स्वतःशीच बोलतोय. मग तो स्पार्क क्रिएट झाला आणि त्या स्पार्कला मग मी NGO मध्ये आम्ही कन्वर्ट केलं. त्यांना मग सोशल कॉजेसमध्ये कन्वर्ट केलं. मग एक मुलगा होता आर्यन, ज्याला मी 7 दिवसासाठी शिकवलं रस्त्यावर 10 मिनिटासाठी. मग 10 मिनिटासाठी मी त्याला 7 दिवस रोज एक धडा शिकवायचा. म्हणजे आज वजाबाकी शिकवली, उद्या त्याला त्याचं नाव इंग्लिशमध्ये कसं लिहायचं ते शिकवलं. रस्त्यावर बसून जिकडे तो झोपतो. आणि मी त्याला काय म्हटलं, मी हे व्हिडिओ बनवणार तुझ्यावर, तुला रोज 10 मिनिटं शिकवायला येणार. जर तू माझ्यावर 7 दिवस रोज बसला तर मी तुला लास्ट डेला हा मिस्ट्री बॉक्स देणार. आणि मिस्ट्री बॉक्स मध्ये काय ते तुला माहित नाही, मला माहित आहे. त्यासाठी तुला यायला लागणार. मग इकडे मी रिवॉर्ड मेकॅनिझम युज केलं, कारण नाही तर तो आलाच नसता. मग तो 7 दिवस शिकला. त्याला मी मॅनर शिकवले, त्याला मी ABCD शिकवली, त्याचं स्वतःचं नाव इंग्लिशमध्ये शिकवलं. सबट्रॅक्शन आणि ऍडिशन्स मी त्याला पैशांनी शिकवलं. कारण त्याचं अटॅचमेंट टू मनी इज थ्रू बेगिंग. मग त्याला चिल्लर्सच माहिती आहेत. मग त्याच्याकडे जे चिल्लर्स होते ते घेतले. त्या चिल्लर्सनी मी त्याला ऍडिशन शिकवलं. आर्ट यूज केलं. जर तुझं स्वतःचं घर असेल तर ते कसं दिसेल. मग त्यांनी त्याच्या स्वतःच्या पप्पांसमोर पहिल्यांदा काहीतरी ड्रॉ केलं. पप्पा त्याच्या बघून भारावले, इमोशनल झाले. आणि मग 7व्या दिवशी मग तो मिस्ट्री बॉक्स मी ओपन केला, ज्यामध्ये त्याचं पूर्ण आम्ही जे एज्युकेशन आहे ते स्पॉन्सर केलं. मग या जर्नी मधून मग मी भरपूर अशी होलसम ऑडियन्स गार्नर केली. असे भरपूर पॉझिटिव्ह लोक आली ज्यांनी मला आयडियाज देत गेले की हे कर, ते कर, हे कर, ते कर. असं करत करत एक शाळा अडॉप्ट केली पनवेलची. त्या शाळेमध्ये आम्ही जवळजवळ 30 ते 40 लाख रेज केले विथ द पीपल लाईक ऑरी, निखिल कामत, बिअर बायसेप्स, आयुष्मान खुराना, या सगळ्यांनी डोनेट केलं. मग त्या शाळेला पूर्ण कन्वर्ट केलं. ही शाळा म्हणजे खूप खराब होती. मग त्याला पूर्ण आम्ही एक असं अंगण बनवलं, पूर्ण एक हॉल बनवला, शिक्षकांच्या सॅलरीज डबल केल्या. कारण ते एवढ्या 10 वर्षांपासून फक्त 4,000 सॅलरीवर यायचे उन्हातानामध्ये. मग या पूर्ण चेंजेस केले आणि मग मिशन 30303 आला, ज्यामध्ये आम्ही जवळजवळ 30 ते 35 शाळा अडॉप्ट केल्या. त्या आधी म्हणजे मी त्यावर तरी येणारच आहे, पण मला आधी सांग की तू इतक्या मोठ्या गेस्ट पर्यंत, म्हणजे आता तू निखिल कामत सारखं नाव घेतलंस, ऑरी असेल, तर तू ह्यांच्यापर्यंत पोहोचायचास कसा? म्हणजे एक टर्म आहे फेम जॅकिंग. जर तुम्ही कोणावर कोलॅबोरेट करू शकत नाही ना, जबरदस्ती करा. म्हणजे विदाउट कन्सेंट करा. तर मी काय केलं की जर आम्हाला आयुष्मान खुरानाला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय, तर आम्ही काय केलं, त्या शाळेच्या अवतीभोवती एक पाडा आहे, आदिवासी पाडा आहे. तिकडे म्हणजे नाजूक गोष्टींबद्दल बोलणंच होत नाही.
जे त्यांना नाजूक वाटतं की सेक्स एज्युकेशन, पिरियड्स, पाळी या गोष्टींबद्दल बोलायला त्यांना जमतच नाही. आणि तिकडे भरपूर अशा केसेस होत्या चाइल्ड मॅरेज, अर्ली मॅरेजेसच्या. मग आम्हाला दिसलं ते की इथे आपण काहीतरी सेशन घेतले पाहिजे. मग मी भरपूर डॉक्टर्सला घेऊन गेलो आणि तिकडे सगळ्या बायकांना सेक्स एज्युकेशन बद्दल आम्ही वर्कशॉप्स दिले. आता आयुष्मान खुरानाची याचं खूप कनेक्शन आहे, कारण त्याबद्दल त्यांनी मूवीज केल्यात सेक्स एज्युकेशन बद्दल. मग त्यामध्ये सर म्हटले की आम्ही आयुष्मान खुरानाचा एक पिक्चर पण बघितलेला, त्यामधून आम्ही हे शिकलो. मग आम्हाला वाटतं त्यांनी पण इकडे येऊन एक सेशन घ्यावं. मग हा मेसेज आयुष्मान पर्यंत पोहोचला, YRF पर्यंत पोहोचला. मग तिकडून ते कनेक्ट झाले आणि त्यांनी आम्हाला डोनेशन दिलं. सेम हॅपन विथ निखिल कामत, सेम हॅपन विथ विक्रांत मॅस, सेम हॅपन विथ ऑरी. ऑरी तर खतरनाक आहे. तिकडे काही मुलांना ऑरी बद्दल माहिती होतं. आय डोंट नो हाव, पण त्यांना काही मुलांना माहिती होतं. मग आम्ही त्या मुलांनी एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं की ते ऑरीची व्हिडिओ बघतात आणि जी पोज आहे ना ते कॉपी करतायत. आणि हे 2 म्हणजे किती लास्ट 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग तो व्हिडिओ ऑरीनी बघितला. ऑरी सारखा माणूस चक्क साऊथ बॉम्बे वरून पनवेलला आला, 2 तास गाडीनी त्याची जी वॅगन घेऊन आला, तिकडून उतरला. तिकडे जवळजवळ 40 डिग्री टेम्परेचर होतं. उतरला, सरांना भेटला, मुलांशी भेटला, 5 लाख रुपये डोनेट केले त्यांनी. त्या व्यतिरिक्त मुलांसाठी मर्च बनवली, टी-शर्ट बनवले, कॅप बनवल्या. आणि तो म्हणजे आमचे सर रवींद्र सर त्यांच्या प्रेमात पडले. काय माणूस आहे यार, म्हणजे मजा आली याला बघून. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये भरपूर परसेप्शन असतं ना, पण जोपर्यंत पण त्या माणसाला भेटत नाही आपल्याला इंटेंट कळत नाही. मग त्याचा इंटेंट काहीही असावं, मला फरक पडत नाही. शाळेच्या आत बसणारी मुलं जी असतात त्यांना मदत हवी असते, कुणाकडून येते ते महत्वाचं नाही. मग त्यांना ती मदत झाली and that's how it happened. So it's all about merging the intent of your audience with your creative strategy with the storytelling framework that connects everything. लोक म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, बिकॉज मी त्या फील्डमधली आहे आणि मला माहिती आहे की लोकांचा टाइम स्पॅन खूप कमी आहे. सो ही खरंच खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे, मला पण असंच वाटतं. सो आपण ह्या जर्नीपर्यंत येऊया की आता मग झेडपी शाळा, म्हणजे आता जसं की मी आहे की मी पूर्ण माझं शिक्षण शहरात झालंय, त्यामुळे झेडपी शाळा काय असते हेही मला माहिती नव्हतं आजच्या दिवसापर्यंत. सो तुला हे कसं क्लिक झालं, म्हणजे इथे येऊन अशा गावागावातल्या शाळा एक्सप्लोअर करणं आणि त्यांच्यासाठी काम करणं, हे कसं क्लिक झालं? ओके, आपल्या इंडियामध्ये 50 लाख शाळा आहेत, 1 करोड टीचर्स आहेत आणि 25 करोड मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत. आता महाराष्ट्राकडे येऊया. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 11 ते 12 लाख मुलं आहेत ज्यांचं आधार कार्ड, पर्सनल डिटेल्स हे पण रजिस्टर्ड नाही आहेत, तरी ते शाळेत येतात. जवळजवळ 10,000 शाळा आहेत ज्यामध्ये फक्त एकच टीचर आहे. जवळजवळ 41% टॉयलेट्स आहेत, शाळा आहेत जिकडे प्रॉपर टॉयलेट पण नाही आहे. 22,000 पेक्षा जास्त शाळा अनसेफ म्हणून डिक्लेअर झाल्यात, अनसेफ टू स्टडी. हाच सगळ्यात मोठा पॅराडॉक्स आहे. शाळा धोकादायक. शाळेत येतो आपण भविष्याचे धोके जे असतात ते टाळायला, आणि आपली शाळा जर धोकादायक असेल मग काय झालं. तर ह्या सगळ्या मी इन्साइट्स भरपूर कलेक्ट केलेल्या माझ्या जर्नीमध्ये, कारण मी भरपूर शाळांना भेटायचो, मुलांना भेटायचो, टीचर्सला भेटायचो. मग एकच मी मध्ये आर्टिकल वाचला वाशिम मधल्या एका शाळेमध्ये. त्या शाळेमध्ये स्लॅब पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला, आणि ही फक्त एकच घटना नाही, अशा भरपूर घटना आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. तर ते जेव्हा मी वाचलं मला वाटलं यार, दिस इज नॉट द राईट वे, दिस इज नॉट द वे, दिस इज नॉट द फ्युचर, दिस इज नॉट द प्रेझेंट दॅट आर किड्स डिझर्व. मग मी माझी आय थिंक खूप रिसर्च चालू केली, लोकांशी बोलायला लागलो
आणि अशा मी 100पेक्षा जास्त शाळांच्या टीचर्सशी बोलणं केलं. बर. हे बोलणं करून मग आम्हाला कळलं की देर इज अ लॉट ऑफ लूप होल्स, देर आर लॉट ऑफ लूप होल्स दॅट वी नेव्हर सॉ व्हेन इट कम्स टू एज्युकेशन अँड स्कूलिंग. मग मी 100 शाळांशी बोललो, त्यातल्या आम्ही 30 शाळांना सिलेक्ट केलं की या 30 शाळांना आम्हाला भेट द्यायची. पहिलं सगळ्यांशी बोललो, मुलांची माहिती घेतली, मुलं कशी आहेत, ते पाडे कशी आहेत, आजूबाजूची लोक कशी आहेत ते समजून घेतलं. कारण जर तुम्हाला शाळा समजून घ्यायची आहे ना, तर तुम्हाला गावकऱ्यांशी बोललं पाहिजे. जर तुम्हाला गावाबद्दल माहिती पाहिजे तर शाळेशी बोल. हे किती छान आहे. इंटरकनेक्टेड आहे सगळं, काही फरक नाही आहे. तर या सगळ्या गावकऱ्यांशी मला बोलून कळलं की भाई खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. लोकांना माहित नाही की आपला सरपंच कोण आहे, लोकांना माहित नाही की आमच्या ग्रामपंचायतमध्ये किती लोक आहेत. ते सोडा, आपल्या मुंबईमध्ये असून आम्हाला माहित नाही की आमच्या मुंबईचा मेयर कोण आहे, कॉर्पोरेटर कोण आहे. तर देर इज अ लॉट ऑफ अनअवेअरनेस, आणि जिकडे अनअवेअरनेस आहे तिकडे अपॉर्च्युनिटी आहे. मग मी फटाफट आम्ही प्लॅन बनवला माझ्या टीमनी, ऋग्वेद, प्रतीक, दीपक भाई, मंदार, सौरभ भाई, सगळ्यांनी मिळून एक प्लॅन बनवला. त्या प्लॅन मध्ये आम्ही 30 शाळा निवडल्या आणि त्या 30 शाळेला मी माझ्या स्कूटीवर भेट दिली आणि तिकडेच माझं कनेक्शन बिल्ड झालं सगळ्या शिक्षकांची भेट. मग आता अशी जर्नी चालू झाली जिकडे मी डेली बेसिसवर 3-4 टीचरशी बोलतोच, त्यांच्या प्रतिक्रिया घेतो, त्यांना समजून घेतो की त्यांच्या शाळेमध्ये काय काय लूपहोल्स आहेत, आणि ते आम्ही कसं तरी आम्ही बाकीच्या वेंडर्सशी कनेक्ट करतो, आमच्या स्वतःच्या मॉडेलशी कनेक्ट करतो. मग असं माझं कनेक्शन आहे झेडपी शाळांशी. या शाळेमध्ये मी जेव्हा आले मगाशी तेव्हा मी एक ऑब्झर्व असं केलं की इथे ना, म्हणजे आता आपल्या शाळांमध्ये कसं होतं शहरातल्या, की वर्गातली माझी मैत्रिणी किंवा वर्गातला माझा ग्रुप एवढ्याच मर्यादित ॲक्सेस मला होता. म्हणजे माझ्या काही सिनियर अशा खूप मैत्रिणी होत्या असं नाही, ज्युनियर होत्या असं नाही. पण इथे कसं मला दिसलं की सगळी 4थीची पण पोरं एकत्रच खेळतायत, 10वीची पण पोरं एकत्रच खेळतायत. आणि अमेयचं जे मी तुला मगाशी नाव घेतलं होतं की जो बॉईज टॉकमध्ये आला होता माझ्यासोबत, त्याने असं खूप वेगवेगळ्या गोष्टींवरती डिस्कशन केलं. त्याच्यातनं त्याने हा पॉईंट मला सांगितला की शाळा इज ऑल अबाउट, किंवा तुमचे मित्र इज ऑल अबाउट वेगवेगळ्या जनरेशनचे. म्हणजे तुझा मित्र हा तुझ्यापेक्षा मोठा किंवा छोटा असला पाहिजे, तो तुझ्याच एजचा असेल तर तुला एक्सपोजरच नाही मिळणार, तुझं जे आहे तेच त्याचं आहे. त्यामुळे ती फक्त रिलेटेबिलिटी मिळू शकते, नथिंग न्यू इन लर्निंग. सो हे मला या शाळेबद्दल खूप मस्त, म्हणजे या शाळेबद्दल म्हणजे सगळ्या झेडपी शाळांमध्ये असंच असावं असं मी अज्युम करते. सो तू काय काय गोष्टी नोटीस केल्यास? म्हणजे इथे आल्यावरती शिपाई नव्हता, सगळी मुलं स्वतः झाडून पुसून सगळ्या गोष्टी, अख्खी शाळा छान स्वच्छ करत होती, हे एक मी नोटीस केलं. त्याच्यात त्यांच्या डोळ्यात जी निरागसता आणि जी तू म्हणालास ती क्युरिओसिटी मला दिसली, ही एक गोष्ट मी नोटीस केली. सो तू अशा कुठल्या गोष्टी वेगळ्या नोटीस केल्यास या झेडपी शाळांमध्ये फिरताना? असं काही तुला पर्टिक्युलरली आठवतंय का? खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर एक्सलन्स बद्दल बोलायला गेलो तर एकदम लिस्ट आहे. एक झेडपी हिवाळी म्हणून शाळा आहे नाशिकमध्ये. ओके, हिवाळी गावाचं नाव आहे. बर. आणि तिकडे केशव सर शिकवतात. बर. जवळजवळ 50-60 किंवा 70, आय थिंक 70 मुलं असतील. बर. आणि शिकवायला फक्त एक शिक्षक, केशव सर. ती शाळा सकाळी 9ला चालू होते आणि संपते रात्री 9ला. कसं काय? त्या शाळेमध्ये प्रायमरी शाळा आहे 4थी पर्यंत, पण आपल्याला लाज वाटेल एवढी जास्त त्यामध्ये त्यांच्यामध्ये एक्सलन्स आहे, हुशारी आहे. तिकडे एवढी मुलगी आहे, दुसरीतली मुलगी आहे, तिला 108चा पाढा येतो. 108. तिकडे 4थीतला मुलगा आहे, त्याला 999चा पाढा येतो. Are you like kidding me? तिकडे मुलं दोन्ही हाताने लिहितात. This is crazy. आणि तिकडे एकही बेंच नाही आहे. तिकडे मुलं खाली बसतात, खाली बसून एकमेकांना शिकवतात. शिक्षकांवर अवलंबून राहायची गोष्ट नाही. जर मला काही आलं तर मला कळलंय, मी माझ्या दुसऱ्या मित्रांना शिकवणार. तिकडे एक ग्रुप फॉर्म नाही होणार, तिकडे मल्टिपल ग्रुप एक्सचेंज होतात. तर एक ग्रुप आहे, त्यामध्ये एकमेकांना शिकवलं
एका तासातनी यातली इकडली 3 मुलं उठणार, या ग्रुपमध्ये जॉईन होणार, इकडची 3 इकडे जाणार. ओ वाव म्हणजे इथे बोलतात ना गँग वगैरे काही नाहीये, इकडे कम्युनिटी आहे. वाव. इकडे सगळ्यांना शिकायचंय आणि त्यांना माहितीये जर एकत्र शिकायचंय तर एकत्र बसायला लागणार. मोठं काहीतरी बनायचंय तर मोठ्या लोकांचं ऐकायचं असं नाहीये, लहान मुलांचं पण ऐकायचं. वाव. कारण तिकडे असंही आहे की स्टँडर्ड नुसार नाही होत, तिकडे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ स्टँडर्ड नाहीये. तिकडे एक्सलन्स आणि इंटेलेक्टच्या प्रमाणे लोकांना शिकवलं जातं, मुलांना शिकवलं जातं. वाव. आणि हे नाशिक मध्ये घडतंय. नाशिकमध्ये जस्ट लाईक 2 hours अवे फ्रॉम नाशिक मेन सिटी. आणि शाळा एवढी अप्रतिम बनवली आहे, तुम्ही पागल व्हाल. असं वाटेल की म्हणजे काहीतरी तिकडे काहीतरी एक्सपेरिमेंट चालू आहे. एका प्लांट सारखं बनवलंय शाळा, छोटीशी शाळा आहे पण तिकडे सर स्वतः कृषी संगोपन करतायत. मुलांना शेतामध्ये जायला लागतं, तिकडे शिकायला लागतं शेतामध्ये काय चालू आहे. तिकडे बसतात, परत येतात, शाळेत बसतात, परत अंगणात जातात, बाहेर बसतात. एक तुमच्याकडे बेंच असणं किंवा जागा असणं इम्पॉर्टंट नाहीये, कारण तुम्हाला ती म्हणजे परवानगी दिली आहे की इंडिपेंडन्स दिले की तुम्ही कुठेही बसून काहीही शिकू शकता. सो आय थिंक ते इंडिपेंडन्स जेव्हा मुलांना भेटलं विथ द इंटेंट की भाई मला समोरच्या मुलाला इयत्तेनुसार नाही नॉलेजनुसार वागवायचं आहे, त्यापेक्षा बेटर काहीच नाही. आय थिंक हा मॉडेल प्रत्येक शाळेमध्ये आला तर मजा येईल. मग आपल्याला फक्त बेंचेसची गरज नाहीये, आपल्याला फक्त प्लॅटफॉर्मची गरज आहे आणि इंटेंटची गरज आहे. प्लॅटफॉर्म कुठेही आपण क्रिएट करू शकतो ऍज लॉंग एज वी आर क्युरियस. सो आय थिंक दॅट इज हॅपनिंग. सेकंड स्कूल इज, किती गोष्टी सांगू मी तुला. आता एक शाळा आहे एक शाळा आहे ती सोलापूरला आहे. बर. आणि ती शाळा हनुमान मंदिरात चालते. बर. आणि हनुमानच्या मंदिरामध्ये मुलं बसतात कारण त्यांची शाळा पडली आहे. आय रिमेंबर त्यातली एक मुलगी म्हटली की मी जेव्हा शाळेत होते तेव्हा माझ्या इकडे ते शाळेचं हे पडलेलं, रूफ पडलेली इकडे आणि तिला लागलेलं. मग त्यानंतर ती शाळा तोडली गेली, मग बसायला जागा नाहीये, मग त्यानंतर ही मुलं हनुमान मंदिरामध्येच बसायला लागली. आणि शाळेत येतात, रोज झाडू मारतात, साफ करतात, घंटी वाजवतात, हनुमान मंदिर आहे म्हणून हनुमान देवाच्या पाया पडतात, मग बसतात, जाताना पण पाया पडून निघतात. हनुमान चालीसा त्यांना बोलायलाच लागतो, नॉट बिकॉज ते हनुमान मंदिरामध्ये आहेत, बिकॉज त्यांना ती एनर्जी फील होते. मी त्यांना विचारलं की तुम्हाला कधी कधी देवासारखं भक्तासारखं फील होतं? ते बोलले नाही, कारण आम्हाला असं वाटतं की माणसासारखं फील होतं, आम्ही माणसंच आहोत, आम्हाला काही वेगळं फील होत नाही. त्यातलाच एक मुलगा आला, छोटूसा एवढूसा मुलगा आला, 97चा पाडा बोलायला लागला. एक मिनिट बाळ, 97चा पाडा बोलायला लागला, छोटूसा मुलगा 97. तो बोलतो तू कसं पाठ करतो? तो बोलतो जेव्हा ही मुलं हनुमान चालीसा बोलतात तेव्हा मी हनुमान चालीसाला पाड्यांबरोबर कनेक्ट करतो. आय डोंट नो हाऊ दॅट हॅपन्स. त्यांनी स्वतःचं पॅटर्न क्रिएट केलंय. सो आय थिंक पॅटर्न क्रिएशन या मुलांमध्ये आहे, आपल्याला माहित नाहीये कसं करतायत. पण तेच एक चांगला शिक्षक भेटला आणि त्या मुलाला एक चांगला रिसोर्स दिला तर ते जे एक्स फॅक्टर आहे तुम्हाला दिसेल. जसं की आम्ही पण म्हणजे तू यायच्या 1-2 तास आधी आलो, कारण तू जसं म्हणालास की ती समजून घेण्याची गरज असते. त्यात माझी तर पहिलीच वेळ होती, तेव्हा मी त्याच मुलीशी बोलत होते आणि ती पण मला जेव्हा हे बोलली ना की मला आरोही ताईसारखं व्हायचं, तेव्हा आम्ही पण असे एकदम चकित म्हणण्यापेक्षा वी वर सो हॅपी की हे फक्त रील पुरतं नाहीये, हे फक्त कंटेंट पुरतं नाहीये, तर त्याचा परिणाम इतक्या लार्जर लेवलवर होतोय की आज तिच्याकडे बघून दुसऱ्या आणखीन 4 मुलींना वाटतंय की आपण पैलवान बनावं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आरोही या पूर्ण तालुक्यामधली पहिली फिमेल रेसलर आहे, विच इज अ व्हेरी बिग थिंग. अमेझिंग. फॉर हर इट माइट बी अ सिम्पल थिंग, बट इफ वी लुक इट फ्रॉम अ बर्ड्स आय व्ह्यू इट्स एव्हरीथिंग. इट्स ह्यूज. आणि पैलवान म्हणजे पुन्हा तेच की जेंडर आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतातच ना, तर पैलवान बनणं ही आणखीन मजा आली आहे मला या मुद्द्यावर की यार. आणि मी लिहून देतो ती जाणार ऑलिम्पिक्स मध्ये, ती गोल्ड जिंकणार आहे.
म्हणजे तुमच्या चॅनलवर सांगतोय की आरोही फ्रॉम सातारा रेवडी ऑलिम्पिक्स मध्ये गोल्ड मेडल मिळवणार आणि मला एवढा कॉन्फिडन्स आहे की मी साईन करून घ्या माझ्याकडून. आपण सुरुवातीला म्हटलं की व्ह्यूज आणि लाईक्सच्या पलीकडे सुद्धा काही घडलं का? तर हो, घडलं. मैम आप कैसे हो? मैं बहुत अच्छी हूँ बेटा, आप बता दो कैसे हो? अच्छी हूँ. जब उसने कहा कि उसकी इंस्पिरेशन साक्षी मलिक है तो मैं सच में इमोशनल हो गई. उसके शब्दों ने मेरे दिल को छू लिया और उसके जज्बे में मुझे मेरा बचपन दिखा. वही हिम्मत, वही जुनून. ये शुरुआत है और अगर ऐसे ही मेहनत करते रहोगे तो आप देखना आप बहुत आगे तक जाओगे. आपको बहुत लोग हेल्प करने के लिए आएंगे, बहुत सपोर्ट मिलेगा आपको हमेशा. मी नक्की मेहनत करेन. और मैं बस यही कहना चाहूँगी कि मेरी तरफ से आपको जो भी हेल्प की ज़रूरत होगी, हमारा अखाड़ा है यहाँ, आप कभी भी आओ, मेरी तरफ से फ्री ट्रेनिंग आपको मिलेगी. और हाँ, मैं कुछ अपने जो नाम लिखे हुए सिंगलेट और टी शर्ट्स और कुछ किट भेजूंगी आपके लिए कि आप और ज़्यादा मोटिवेट हो और मेरी तरह ओलंपिक्स तक पहुँच के मेडल जीतो. हे बघा, साक्षी मलिक यांनी आरोहीसाठी गिफ्ट पाठवलंय. बघ खोलून. इंडिया. हो 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 हो. वेदिका, तुला मोठं होऊन काय बनायचंय? कुणासारखं? क्या बात. व्हेरी प्राऊड ऑफ यू. तर इथे आजच्या लाईफ इज ब्युटिफुलची गोष्ट पूर्ण होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे नेण्यासाठी धडपड करणारा आणखी एक चेहरा आज आपण पाहिला. अशी जगावेगळी माणसं तुमच्याही आजूबाजूला आहेत का? असतील तर नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला हाईप नक्की करा. महत्त्वाचं म्हणजे आरपारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.